मला वाटतं एकदा जोरदार टाळ्या व्हायला पाहिजे एवढ्यासाठीच की तुम्ही जेव्हा बोलवत होतात तर मला अक्षरशः पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन बघितल्यासारखं वाटत होतं. आणि एवढी सगळी गावांची नावं आणि कुठे काय काम चालू आहे ते कुठे कनेक्ट होत आहे. आय आणि थिंक देवेंद्र फडणवीस यांची ती खरी ओळख आहे. आणि एक अजून मला सांगायचं राहिलं की अ, आता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आलात, पण आता तुम्हाला माहिती आहे ठाण्यापासून बोरिवलीपर्यंत आपण एक ट्विन टनेल तयार करतो. हो 23 किलोमीटरचा जो काही हा रस्ता आहे आता, ज्याच्यात 2 तास लागतात, आता एक ट्विन टनेलमुळे तो जवळपास 13 किलोमीटरचा होणार आहे आणि 15 मिनिटात आपण तिथे पोहोचणार आहोत. आणि आपण त्या ठिकाणी बोरिवलीवरनं म्हणजे त्याच्याजवळून गोरेगावपर्यंत आपण एक पॅरलल अशा प्रकारचा त्या ठिकाणी म्हणजे वेस्टर्न एक्सप्रेसवेला पॅरलल रोड एक तयार करतो आहोत. त्यामुळे त्या पॅरलल रोडमुळे तो डीपी रोड आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ठाण्याहून गोरेगावला पोहोचायलाही फार कमी वेळ लागेल. म्हणजे तुम्ही आता ठाण्यात जरूर राहा, पण ज्या कारणाकरता तुम्ही गोरेगावहून ठाण्याला आलात, तर मला असं वाटतं की आता कोणाला त्या कारणाकरता यावं लागणार नाही. गोरेगावमध्ये राहून रोज ठाण्याला जरी यायचं असलं तरी काही अडचण येणार नाही. हे ऍक्च्युली ऐकून म्हणजे सगळ्यांनाच छान वाटणार आहे. पण आता माझ्या क्षेत्राबद्दल सांगावं तर आमची अर्धी इंडस्ट्री ठाण्यात आलेली आहे आणि अर्धी इंडस्ट्री गोरेगाव आणि मालाड साईडला आहे. त्यामुळे ही खूपच आनंदाची गोष्ट आम्हा कलाकारांसाठी आता तुम्ही सांगितली आहे. भाऊ मला एक प्रश्न आहे पण तुम्हाला की तुम्ही एवढं सगळं सांगितलं आणि हा जवळजवळ MMR एरिया 6,500 किलोमीटरचा आहे, स्क्वेअर किलोमीटरचा. परंतु ह्या सर्व जेव्हा आपण मेट्रोज करतो किंवा आणि काय काय सोयी करू, परंतु एक लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा एक विषय असतो. म्हणजे आजही कुठच्याही मेट्रो स्टेशनवर आपण उतरलो की तिकडनं ते जर घर 2 ते 5 किलोमीटर असेल तर त्यासाठी बसेस किंवा अन्य काही वाहतूक लागते. तुमची रिंग मेट्रो त्याला एक उत्तर होऊ शकेल, परंतु लास्ट मिनिटचं तुम्ही काय विचार केलाय नंबर 1. आणि मला एक त्याला जोडूनच विचारायचं होतं आणि त्याचं तुम्ही डेफिनेटली विथ स्टॅटिस्टिक्स उत्तर द्याल मला खात्री आहे की ठाणे किंवा या संपूर्ण MMR क्षेत्राने मुंबईचा मोठा भार हलका केलेला आहे. म्हणजे ह्या सर्व महापालिका एक प्रकारे मुंबई महापालिकेचंच एक्सटेंडेड व्हर्जन आहे, त्यांचं काम करत आहेत. परंतु मुंबईच्या वाट्याला जे लाड येतात ते ठाणे किंवा ह्या MMRचे येत नाही. आम्हाला अजून निधी पाहिजे आहे. त्या दृष्टिकोनातनं तुम्ही काय प्लॅन केलंय पुढचे 5 वर्ष किंवा जसं 2028चा तुम्ही आता उल्लेख केलात बुलेट ट्रेनचा, तर आणखीन तुम्ही काय काय प्लॅन केलात? कारण की आम्हाला ते पाहिजे. कारण की कसं आहे, डेस्टिनेशन नेक्स्ट म्हणून ठाणे म्हणजे ठाण्याला घरं परवडतात, ठाण्यात सगळ्या सुविधा आहेत आणि ठाणं चांगलंच आहे राहायला. त्याच्यामुळे ह्या लोड वाढत जाणार आहे आणि मग लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा कसा आपण विचार करतोय? मुळामध्ये आपण जे सांगितलं ते अगदी खरं आहे. लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हीच महत्वाची आहे. पब्लिक ट्रान्सपोर्टचा उपयोग तेव्हाच होतो की ज्यावेळी 300 ते 500 मीटरवर तुम्हाला पब्लिक ट्रान्सपोर्ट अवेलेबल आहे आणि त्याच्यातला लास्ट माईल कनेक्टिव्हिटी हा आत्ताचा मुद्दा आहे. आणि म्हणून आम्ही जे काही एक अर्बन ट्रान्सपोर्टेशन प्लॅनिंग केलेलं आहे, उमटाचा जो कायदा आम्ही केलेला आहे, या कायद्याच्या अंतर्गत MMR रिजनचा विचार करताना लास्ट माईल कनेक्टिव्हिटी करता काय काय केलं जाऊ शकतं याचाही विचार आम्ही केलेला आहे. याच्यामध्ये खरं म्हणजे जेव्हा मेट्रो आणि सबअर्बन रेल्वे आपण तयार करतो त्यावेळेस ती प्रमुख एक आपली ट्रान्सपोर्टेशन सिस्टीम असते आणि आपली जी बसची व्यवस्था असते ही लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचा तो भाग असतो. त्याचंही आम्ही एक प्लॅनिंग करतो आहोत. विशेषतः आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा उपयोग करून, सॅटेलाइट डेटाचा उपयोग करून, लिगसी डेटाचा उपयोग करून, सगळे आपले CCTV सर्व्हेलन्सचा उपयोग करून याचं आम्ही अशा पद्धतीनं प्लॅनिंग करतो आहोत की ज्यातनं आपल्याला हे लक्षात येतं की कुठे ट्रॅफिक जास्त आहे, कुठे लोकांचं कम्युटेशन जास्त आहे, लोक जास्त कुठे जात आहेत, या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण या लास्ट माईल कनेक्टिव्हिटीचं जे प्लॅनिंग आहे ते केलं आहे. आणि मेट्रोचा सगळ्यात मोठा फायदा काय आहे की जेवढी लास्ट माईल कनेक्टिव्हिटी ही सबअर्बन रेल्वेला लागते तेवढी मेट्रोला लागत नाही. कारण मेट्रोमध्ये स्टेशन जवळ असतात. 1-1 किलोमीटरमध्ये सबअर्बन रेल्वेला आपल्याला म्हणजे आपल्या लोकल ट्रेनला 2 किलोमीटर, 2.5 किलोमीटर, 5 किलोमीटरमध्ये स्टेशन द्यावं लागतं. याच्यामध्ये 1-1 किलोमीटरला आपण स्टेशन देतो. त्यामुळे बराचसा एरिया हा त्या ठिकाणी त्याच्या माध्यमातून कव्हर होत असतो आणि बाकी मग त्याला फिडर रूट आपण तयार करतो. म्हणजे जे बसेस आहेत, आता जो EVचा आपण एक काम हातामध्ये घेतलाय
त्यातनं आपण पण याच्याही पलीकडे जसं आता मुंबईचा विचार केला तर आम्ही मुंबईमध्ये पॉट टॅक्सीचा विचार करतोय. असा वेगवेगळ्या पद्धतीनं जगामध्ये लास्ट माइल कनेक्टिव्हिटी करता जे काही विषय झाले आहेत, तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो की आता आम्ही एक जस्ट मेट्रो 3 जी आपण अंडरग्राऊंड मेट्रो मुंबईची सुरू झाली, ती मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर मेट्रो 3 करता आम्ही ट्रॅफिक अनालिसिस केला होता रस्त्यावरचा, आणि मेट्रो 3 सुरू झाल्यानंतर ट्रॅफिक अनालिसिस केला तर त्याच्यामध्ये 30% कंजेशन कमी झालेलं आहे मेट्रो 3 मुळे. तर मला असं वाटतं की ही जी काही लास्ट माइल कनेक्टिव्हिटी आहे ती याचा विचार करून आपल्याला करावी लागेल की आपल्याला कंजेशन कसं दूर करता येईल. आणि म्हणून मला असं वाटतं की ईव्ही तर आहेच, पण त्यासोबत शेवटी आपल्याकडचे जे काही म्हणजे जरी ते गव्हर्नमेंट पब्लिक ट्रान्सपोर्ट नसले तरी प्रायव्हेट पब्लिक ट्रान्सपोर्ट, ऑटो रिक्षा आहेत आपले किंवा टॅक्सीज आहेत, याही आता आपण अल्टरनेट फ्युएलवर सगळ्या नेतोय. त्या ग्रीन टॅक्सीज आणि ग्रीनच आपले ऑटो रिक्षा असले पाहिजे असा आपला प्रयत्न करतोय. पुढच्या काळामध्ये आपल्याला हाही विचार करावा लागेल की जसं विदेशामध्ये त्या छोट्या 2 व्हीलर्स असतात की ज्या लोक पार्क करू शकतात, परत घेऊन जाऊ शकतात, अशा पद्धतीचा विचार देखील आपल्याला काही ना काही प्रमाणात करावा लागेल. त्यामुळे लास्ट माइल कनेक्टिव्हिटीचा विचार निश्चितपणे केला आहे आणि त्या संदर्भातलं प्लॅनिंगही आम्ही केलेलं आहे. तुम्ही कोस्टल रोडचा जेव्हा मगाशी विषय मांडत होतात तेव्हा तुम्ही जवळजवळ प्रत्येक त्या खाडीवर पूल बांधतोय आणि आपण ते संपूर्ण ते रिंग तयार करतोय. आपण जेव्हा पाण्याचा विषय बोलतो आणि त्या पाण्यावर काहीतरी एलिव्हेटेड आपण बांधायचा विषय करतोय तेव्हा वॉटर ट्रान्सपोर्ट पण एक विषय होता आणि मला वाटतं तोही अजून शासनाच्या त्या प्रपोजल स्टेजला आहे का काय आहे म्हणजे कारण जर ही संपूर्णपणे घोडबंदर रोडला आपल्याला हा जो चेन्ना ब्रिज वगैरे ते क्रीक वगैरे आहे ती जर वापरली अगदी आमच्या साकेतपर्यंत किंवा पुढे नवीन मुंबईपर्यंत तर घोडबंदर बराचसा प्रश्न सुटेल. त्याच्याबद्दल काही? एकदम योग्य गोष्ट आपण बोललात आणि हे खरंच आहे की याच्यामुळे घोडबंदरचं जे आज सगळ्यात मोठा जो प्रॉब्लेम आहे तो आपण सॉल्व्ह करू शकतो. या दृष्टीनं म्हणजे आता आमचे रवी चव्हाण साहेब या ठिकाणी आहेत. ज्यावेळेस रवी चव्हाण साहेब आमचे पोर्ट्सचे मंत्री होते त्यावेळी आम्ही याचा एक आराखडा तयार केला होता आणि मग सुरुवातीच्या काळामध्ये आराखडा पूर्ण MMR रिजनचा तयार केला होता. पण पहिल्यांदा आम्ही मुंबईपासून अलिबागपर्यंत रोरो सुरू केली आणि जवळपास 80 नॉटिकल माईलमध्ये आपण त्या ठिकाणी जवळपास वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केला. आता आम्ही त्याचा एक अतिशय रोबस्ट असा आराखडा तयार केला आहे. जवळपास 200 नॉटिकल माईलचा हा आराखडा आता तयार झालेला आहे. जवळजवळ 21 स्टेशन्स किंवा 21 जेटीज किंवा 21 पब्लिक ट्रान्सपोर्टचे पॉइंट्स हे त्याच्यामध्ये आपण आयडेंटिफाय केले आहे. आणि ठाण्याचा विचार केला तर याचं जे प्रमुख जे काही आपलं बंदर असणार आहे किंवा पॅसेंजर टर्मिनल असणार आहे हे कोलशेत जे आहे त्या ठिकाणी जे म्हणजे हे वाला दिवा नाही दुसरं दिवा जे आहे तिथलं छोटं त्या ठिकाणी आपण 5 जेटीज तयार करतो. या 5 जेटीजच्या माध्यमातून त्या ठिकाणी वॉटर ट्रान्सपोर्टची सगळी व्यवस्था आपण करणार आहोत. आणि आपण जर बघितलं तर वसईपासनं कोळशेतपर्यंत, त्यानंतर कल्याणपासनं कोळशेतपर्यंत आणि तिथनं आपलं जे नवी मुंबईचं एअरपोर्ट आहे तिथपर्यंत देखील आपण वॉटर टॅक्सी चालू करणार आहोत. नवी मुंबईच्या एअरपोर्टपासनं आपण थेट नरिमन पॉईंटपर्यंत वॉटर टॅक्सी तयार करणार आहोत. असे 21 आपण वेगवेगळे केंद्र तयार केलेले आहेत. त्याचा संपूर्ण आराखडा तयार झालेला आहे. त्याचं काम आपण सुरू केलेलं आहे. आणि मला आता आम्ही कारण शेवटी हे सुरू करायचं तर आपल्याला वेसल्स देखील लागतात. आता आमचे जे नवीन पोर्ट्स मिनिस्टर आहेत नितेश राणे हे स्वतः परदेशात गेले. त्यांनी त्या ठिकाणी जिथे बेस्ट वॉटर ट्रान्सपोर्ट आहे नेदरलँड्स असेल किंवा इतर जे कंट्रीज असतील तिथे जाऊन त्याचा अभ्यास केला. तिथल्या लोकांशी आम्ही आता करार केलेला आहे. कारण आपल्याला पहिल्या दिवशीपासनं या ज्या वेसल्स घ्यायच्या आहेत या एकतर ईव्ही वेसल्स घ्यायच्या आहेत किंवा हायब्रिड वेसल्स घ्यायच्या आहेत. आपल्याला नवीन प्रदूषण तयार करायचं नाहीये. ते आता आपल्याकडे मॅन्युफॅक्चरिंग त्याचं कमी आहे. त्यामुळे त्याचाही एक करार आम्ही केलेला आहे. टप्प्याटप्प्यानं त्या वेसल्स देखील आम्हाला मिळतील. आणि एक मोठं रोबस्ट म्हणजे आमचा प्रयत्न असा आहे की मुंबईमध्ये जर हे 200 किलोमीटरचं 21 स्पॉट्सवर आपण जर हे वॉटर ट्रान्सपोर्ट सुरू केलं तर एक अंदाज असा आहे की जवळपास 1,60,00,000 लोक पॅसेंजर्स हे त्याच्यामध्ये प्रवास करू शकतात. अशा पद्धतीनं त्याचं प्लॅनिंग हे आम्ही केलेलं आहे आणि त्याचं एक्झिक्युशन देखील आम्ही करतो.
जबरदस्त हे म्हणजे ही इन्फॉर्मेशन मला पण माहीत नव्हती, मला पण आज पहिल्यांदाच कळली.